अण्णांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। गिरीश महाजन यांनी आज अण्णा हजारेंची भेट घेतली। राळेगण सिद्धीमध्ये जाऊन अण्णांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय। गिरीश महाजनांनी अण्णांचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून दिलं। मुख्यमंत्र्यांचं एक पत्र घेऊन उद्या मी पुन्हा येणार असल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलंय। उद्या अण्णा उपोषण सोडतील असा प्रयत्न असेल। गेल्या 5 दिवसांपासून अण्णा हजारे यांचं उपोषण सुरू आहे आणि आज गिरीश महाजन यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली आहे। दरम्यान या भेटीनंतर गिरीश महाजन काय म्हणालेत पाहूयात। अण्णांनी एक आग्रही मागणी केलेली की लोकायुक्त हा कायदा जो 1971चा आहे हा कुचकामी आहे, तो अधिक प्रभावी झाला पाहिजे, अधिक शक्तिशाली झाला पाहिजे आणि म्हणून नवीन कायदा त्या ठिकाणी करावा। पण तो लोकपालचा कायदा या संदर्भातला आधीच पार्लमेंटमध्ये झालेला आहे। त्याच्यामध्ये 5 शासकीय प्रतिनिधी होते, 5 निमशासकीय प्रतिनिधी होते अण्णांनी सांगितलेले आणि त्यांनी हा मसुदा तयार केलेला आहे आणि तोच मसुदा आपण या ठिकाणी वापरलेला आहे। पण पुन्हा अण्णा जॉईंट ड्राफ्टिंग कमिटी संयुक्त चिकित्सा समिती त्या ठिकाणी नेमावी। मान्य मुख्यमंत्री महोदयांशी मी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी ते त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे। तसं पत्र मी उद्या पुन्हा घेऊन त्या संदर्भातलं पुन्हा मी या ठिकाणी येणार आहे आणि मला अपेक्षा आहे की अण्णा उद्या आपलं उपोषण सोडतील आणि आम्ही तशा पद्धतीने आम्ही त्यांना विनंती केलेली आहे।